हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. चला आता वाजले एक वाजता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर आताच आमची सुट्टी मंजूर झाली आहे. तर चला आम्हाला जायचं आहे गावाकडे. प्लॅन होता उद्या जाण्याचा, पण तो उद्याचा कॅन्सल होऊन आजच झाला, कारण की सोबत त्यांचे मित्र आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आज 4 वाजताच निघणार आहोत आणि 4 व्हीलरनी जाणार आहोत, कारण की बसचा प्रवास होऊ शकत नाही. बसला जाण्यासाठी आम्हाला सकाळीच निघावं लागते. त्याच्यामुळे मग आमचा प्लॅन कालचा आहे तो कॅन्सल झाला आणि आजच जायचं आमचं ठरलं आहे. पण आमची कुठल्याही प्रकारची पॅकिंग झाली नाही. तर आताच आमचं जेवण झालं. तर जेवणाच्या वेळेस त्यांनी मला सांगितलं आहे उद्याच्या वेळेस आपल्याला आजच निघावं लागेल. तर मला आता मी बॅग पॅक करून झाले आहे. तर एवढीसं बॅगमध्ये मी सामान बसवलं आहे. हे माझं एकटीचंच सामान आहे. तर म्हणजे मध्ये 2 ड्रेस वेअर ठेवले आहेत आणि एक वेअर करणार आहे. म्हणजे 3 ड्रेस आणि एक साडी घेतली आहे. असो एक सोबत साडी आणि साडी नंतर एक जीन्स टॉप टाकला आहे, म्हणजे मार्केटमध्ये वगैरे काम पडणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं असो तो एक ड्रेस. तर ऑलमोस्ट माझे एवढे कपडे मी फक्त भरले आहे आणि सुट्टे 7च दिवस आहे. आणि रूचे जे कपडे फक्त मी याच्यामध्ये तिचे 2च ड्रेस टाकले आहे. जे तिचे कपडे जातात ते यांच्या बॅगमध्ये त्यांनी भरून घेतले आहेत. तर चला आता मी नाश्ता पण पॅक करून घेतो. सासरीसुद्धा द्यायचा आहे प्लस मायरीसुद्धा द्यायचा आहे. तर चला आता मी नाही का नाश्ता वगैरे पॅक करून घेतो आणि मग आपण रेडी होऊ. चला आता मी तर लोणचं पॅक करत आहे. लोणचं, कारण की कसं काय मी पहिल्यांदा लोणचं बनवली आहे ते तुम्हाला सांगितलेच असेल मी. आणि त्याची टेस्ट खरंच खूप भारी आहे. तर मग हे टेस्ट माझ्यापुरतीच का बरं होतं, कारण की आईला किंवा माहेरीसुद्धा करू दे. त्याच्यामुळे मी नाही का हे लोणचं आधी पॅक करून घेतलं आहे. लोणचंच पॅक करतानंतर म्हटलं चला आता फराळही घेऊन जाऊया. तर ऑलमोस्ट जितकं स्वीट आहे ते सोबत घेऊन जाणार आहे, कारण की लाडू खराब व्हायची शक्यता नाही, म्हणजे 100% की खराब होऊ शकतात. आणि करंजीसुद्धा आपली याची आहे खोबऱ्याखीची, त्याच्यामुळे त्याचीसुद्धा स्मेल येते. त्यामुळे एवढ्या दिवस ठेवणं काही योग्य नाही. त्याच्यामुळे म्हटलं हे आता फराळ आपण तिकडेच घेऊन जाऊया. सासरीसुद्धा होते, माहेरी होते आणि घरी तर खूप सारी मुलं वगैरे, त्याच्यामुळे ते नाही का लवकर संपून जाईल, म्हणजे खराब होण्याचा काही प्रश्नच उरणार नाही. त्याच्यामुळे मी सर्व हे पॅक केलं आहे. आणि स्वीट म्हटलं तर आमच्या इथे हे तर बिलकुल खातच नाही आहे. प्रश्न तो माझाच, मी भरपूर जास्त स्वीट खाते, हे खात नाही. आणि तर ते पण खात नाही आहे. तिला एखाद्या वेळेसच लागतो, त्याच्यामुळे तिचाही प्रश्न येत नाही आहे. तर मग एवढं सर्व बनवलं तर मग करायचं का, त्याच्यामुळे म्हटलं हा फराळ सोबत घेऊन जाऊया. तर फराळ घेऊन घेतलं तर चिवडा जितके काही मी फराळ बनवले ते सर्व मी सोबत पॅक करून घेतले आहे. आणखीन काय करा म्हटलं, वस्तू ज्याची मला न्यायची होत्या मी ते सुद्धा पॅकिंग करून घेतले आहे. ऑलमोस्ट आमची आता पॅकिंग झाली आहे. आणि मी थोडंसं केअरफुली ठेवते, कारण की फुटायला नको. त्याच्यामुळे मी पूर्ण डब्बा घेतला आहे, त्या डब्यामध्ये देऊया. आणि असं एक सासरी आणि माहेरी मी हे वेगवेगळ्या पिशव्या केल्या, कारण की मग कसं होते तर कोणती कुठं द्यायची त्याचा असं काही प्रश्न नाही. पण मी 2 सेपरेटच करून ठेवले आहे. असो म्हणजे द्यायच्या वेळेस नाही का लगेच कडून जाईल, त्याच्यामुळे नको मी सेपरेटच ठेवले आहे दोन्ही पिशव्या. तर चला आता मी फराळ वगैरे घेतो. आणि गावी जायचं म्हटलं तर पूर्ण घरामध्ये सर्व बटन वगैरे ऑफ, आपलं फ्लश वगैरे सर्व बघावं लागते. त्याच्यामुळे नाही का हे गोष्टी मी आधी पूर्णपणे करून घेतल्या आहे. डस्टबिनमधला जर कचरा वगैरे तो पूर्ण फेकून घेतला, कारण की आपण 6-7 दिवस करणे पूर्ण गोष्टी. आणि जे आरो तर मी टोटली आरो बंद करून घेतला आहे. नाहीतर मी गावी जायच्या वेळेस मी फ्रीजही ऑफ करून जाते, पण यावेळेस मी फ्रीजमध्येच मी ऑनच राहू दिले आहे. कारण की मग तिकडला बऱ्याचशा वस्तू कसं बुरशी वगैरे चढते ऑफ केला की. तर म्हटलं 5 दिवसातच आपल्याला परत यायचं, त्याच्यामुळे काही हरकत नाही, म्हटलं तो ऑन राहू द्या. बाकी सर्व जे सामान होतं ते सर्वच मी ऑफ करून घेतलं, कचरा वगैरे फेकून घेतला. कारण की बाहेर जायचं म्हटलं कुठं तर सर्व आधी बघावं लागते, कारण की एखाद्या वेळेस होते
गेलो बाहेर तर कधी कधी फ्लश आपला ऑन राहून जाते आणि कधी कधी कसं होते आपला ओव्हरलोड झाल्यामुळे कसं त्याच्यामधलं पाणीसुद्धा खाली जाऊ शकते. तर हे खूप जास्त आहे आणि तर त्याच्यामुळे मी सर्व आता पॅकिंग करून घेतली आहे. लोणचं वगैरे सर्व ऑलमोस्ट ठेवली आहे. तर चला आता आपली सर्व पॅकिंग झाली, मी पटकन आता रेडी होते. तर आपलं सगळं आवरून झालं आहे, तर आता आपण निघणारच आहोत. द वेट चालू आहे, दादा आले की नंतर आपण निघूया. आता पोचलो आम्ही नागपूरमध्ये. तर प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे बघितलं, कारण की इथं खूप छान फेमस अशी बिर्याणी आहे. त्याच्यामुळे चला असं बिर्याणी घेऊया. तर इथं मी बिर्याणी घेतली जी रस्त्याने लागते, मी तिथंच बिर्याणी काढली आहे. आणि अचानकच रुला थंड वातावरण होतं त्याच्यामुळे अचानक तिला ताप आली. तर मग साईडला मेडिसिनमधून तिला मेडिसिन घेतली. यावेळेस मेडिसिन माझ्या लक्षात राहिली नाही त्याच्यामुळे मग ते घ्यावं लागले. तर रात्रभर आम्ही त्यांच्या मित्रांच्या इथं राहिलो आणि सकाळी पुन्हा घरी जायसाठी निघालो. चला तर ब्लॉग इथं सेंड करतो. बाय.